जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26चं रेफरन्स जनरेटचं काम सध्या बघा सुरू आहे. बऱ्याचशा उमेदवारांना जो काही ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तर तो सध्या बघा या ठिकाणी आता येत नाही. आता जी काही तुम्ही वेबसाईटवर जर लॉग इन करून बघितलं तर वेबसाईटवरती ओटीपी सध्या बघा येत आहे. जर का तुम्हाला ओटीपी येण्यास या ठिकाणी अडचण निर्माण झाली असेल तर तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये महत्त्वाचा या ठिकाणी जो काही प्रायव्हेट विंडो आहे तर तो ओपन करून त्याच्यामध्ये पवित्र पोर्टलची वेबसाईट सध्या लॉग इन करा. प्रायव्हेट विंडो जो असणार आहे तर तो तुम्हाला ह्या ठिकाणी राईट साईडला बघा 3 डॉट असतात, त्या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे क्रोम ब्राउझरचा आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट विंडो जो आहे तर तो तुम्ही ओपन करू शकता. त्याच्यानुसार जे काही लॉग इन आहे तर ते लॉग इन होऊन ओटीपी देखील सध्या येत आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं बघा, आजच्या दिवसापर्यंत जवळपास या ठिकाणी जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवार 1,70,000 सेल्फ सर्टिफाय असलेल्या उमेदवारांपैकी किती उमेदवारांनी सध्या या ठिकाणी प्रेफरन्स जे आहे तर ते जनरेट केलेले आहे. तर त्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही न्यूज बुलेटिन आहे तर ती देखील आलेली आहे. तर ह्या न्यूज बुलेटिनमध्ये बघा या ठिकाणी लेटेस्ट जी 11/8/2026ची बुलेटिन असणार आहे. ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही रिक्त जागासाठी प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याच्या अनुषंगाने सूचना जी आहे तर त्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानुसार आतापर्यंत ह्या ठिकाणी 1,70,108 उमेदवारांपैकी प्राधान्यक्रम जनरेट जे झालेले आहे तर त्यांची इथं बघा आकडेवारी देण्यात आली. तर 10/8/2026 रोजी मुलाखतीशिवाय 1,16,296 उमेदवारांनी प्राधान्यक्रम बघा जनरेट केले होते आणि विथ इंटरव्ह्यूचे 97,373 उमेदवारांनी पोर्टलवर प्राधान्यक्रम सध्या बघा या ठिकाणी जनरेट केले होते. त्यानंतर दिनांक 10/8/2026 रोजी अखेर मुलाखतीशिवाय 22,966 आणि मुलाखतीसह 9,231 हे जे काही प्राधान्यक्रम आहे तर हे पोर्टलवर सध्या बघा या ठिकाणी एका दिवसामध्ये त्या ठिकाणी जनरेट झाले होते. आता ही जर आपण मागच्या रेशो जर बघितला तर मागे बघा 5,000 जवळपास जे काही उमेदवार आहे तर ते प्रत्येक ह्या ठिकाणी दिवसाला वाढत होते, परंतु त्याची जी संख्या आहे तर ती इथं बघा वाढलेली आहे. जवळपास 22,000च्या घरामध्ये 22-23,000 उमेदवार प्रत्येक दिवसाला प्राधान्यक्रम त्या ठिकाणी जनरेट करत आहे. म्हणजे जो ओटीपीचा प्रॉब्लेम होता तर तो बऱ्यापैकी सध्या बघा ह्या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. तुम्ही प्रायव्हेट विंडो ओपन करा, ओटीपी त्या ठिकाणी येत असतो. जास्तीत जास्त पहाटे 5 वाजेच्या दरम्यान सध्या बघा तुम्ही सुरुवात करा. 5 ते 8 वाजेपर्यंत व्यवस्थित जी काही वेबसाईट आहे तर ती चालू असते, कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. तर सध्या ह्या ठिकाणी आज सकाळी 7 अखेर मुलाखतीशिवाय 1,19,181 प्रेफरन्स जे आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी एवढ्या उमेदवारांनी जनरेट केलेले आहे आणि मुलाखतीसह 1,02,556 उमेदवारांनी पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट सध्या बघा केलेले आहे. त्यानंतर आज सकाळी 7 अखेर जवळपास 29,038 म्हणजे या ठिकाणी सकाळपर्यंत 29,000 ही जी आकडेवारी इथं बघा 22,000 होती, त्यानंतर 29,000 म्हणजे इथे ओटीपी जो आहे तर तो त्या ठिकाणी येत असल्यामुळे व्यवस्थित साईट जी काही चालू असल्यामुळे उमेदवारांची संख्या देखील इथं वाढताना पाहायला मिळत आहे. तुम्ही ट्राय करत असताना बघा प्रायव्हेट विंडो त्या ठिकाणी ट्राय करा, नेटवर्क कनेक्शन जरा स्ट्रॉंग ठेवा, जेणेकरून व्यवस्थित स्पीड दिल्याने ह्या ठिकाणी जी काही वेबसाईट आहे तर ती व्यवस्थित रन होत आहे. थोडासा टाइम घेत आहे परंतु ओटीपी वगैरे संपूर्ण त्या ठिकाणी येत आहे. तर त्या पद्धतीने ट्राय करा, कारण इथं आकडेवारी सध्या बघा दिसते. तसंच बघा मुलाखतीसह जवळपास 13,085 उमेदवारांनी आज सकाळी 7 अखेर जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते सध्या लॉक केलेले आहे. तर वरील प्रमाणे उमेदवारांनी प्राधान्यक्रम ह्या ठिकाणी जनरेट केलेले आहे व लॉक सध्या झालेले आहेत. तर हे लक्षात घ्या. आता मागचे जे काही बुलेटिन होते त्या बुलेटिनमध्ये फक्त जनरेटची माहिती ह्या ठिकाणी देत होते, परंतु आताच्या घडीला ह्या ठिकाणी लॉक जे झालेले प्राधान्यक्रम आहे तर त्याची देखील माहिती देण्यात आली. म्हणजे जवळपास इथे किती लॉक झाले तर 1,19,181 म्हणजे जवळपास तुम्ही 1,20,000 प्राधान्यक्रम जे आहे तर ते ह्या ठिकाणी आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूचे लॉक झालेले आहे आणि मुलाखतीसह 1,02,526 एवढे जे आहे तर ते आपल्याला विथ इंटरव्ह्यूचे लॉक झालेले आहे. तर म्हणजे इथे जी संख्या आहे तर ती संख्या बघा मोठ्या प्रमाणात सध्या वाढलेली आहे. आपल्याला 1,70,000 जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जे आहे तर ते सध्या बघा इथं लॉक होणार. एकंदरीत जी काही मुदतवाढ आहे तर त्या मुदतवाढीमध्ये ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया जवळपास या ठिकाणी बघा 80% वरती सध्या आपल्याला पाहायला झालेली या ठिकाणी मिळत आहे. तर संपूर्ण प्राधान्यक्रम जे आहे तर ते व्यवस्थित लॉक करा. लॉक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जर का काही त्याच्यामध्ये चेंजेस करायचं असेल तर ते तुम्ही अनलॉक देखील करू शकतात. अनलॉकचा जो काही ऑप्शन आहे तर तो टॅबवर सध्या बघा अशा पद्धतीने अवेलेबल त्या ठिकाणी झालेला आहे. तर अनलॉक करताना देखील तुम्हाला ओटीपीची गरज असते. अनलॉक देखील तुम्ही करू शकतात आणि पुन्हा जे प्रेफरन्स आहे तर ते तुम्ही रिअरेंज देखील करू शकतात. एखादी जिल्हा परिषद असेल किंवा मनपा असेल
तुमच्याकडनं सध्या बघा प्रेफरन्समध्ये 30-40 नंबरवर दिली गेली असेल आणि तुम्हाला ही जी काही जिल्हा परिषद असेल ही जर तुम्हाला 1 ते 10 मध्ये जर सध्या बघा पुन्हा त्या ठिकाणी जनरेट करायची असेल किंवा रिअरेंज करायची असेल तर तुम्ही लॉक केलेले प्रेफरन्स अनलॉक करून पुन्हा त्या ठिकाणी बदल देखील करू शकता. तर हा बदल नेमका ह्या ठिकाणी जी काही मुदत आहे तर ह्या मुदतीमध्ये सध्या तुम्ही करू शकता. तर सध्या ह्या ठिकाणी ही जी काही न्यूज बुलेटिन आहे तर ह्या बुलेटिनच्या माध्यमातून एक आकडेवारी जी आहे तर ती सध्या इथं देण्यात आली आहे. आता जेव्हा तुम्ही बऱ्याचशा उमेदवारांना प्रेफरन्स जनरेट झालेले त्यानंतर ते जेव्हा सिलेक्ट करताय म्हणजे जे असाइन करताना तुम्हाला 1 नंबर कोणाला द्यायचा, 2 नंबर कोणाला, 3 नंबर कोणाला, 4 नंबर कोणाला, अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा संपूर्णच्या संपूर्ण जर ह्या ठिकाणी प्रेफरन्स अशा पद्धतीने रँकिंग लावत असाल, उदाहरणार्थ तुम्हाला समजा 70 प्रेफरन्स विदाऊटचे जनरेट झालेले आणि तुम्ही 70च्या 70 1 2 3 4 पासून 70 पर्यंत जर तुम्ही ह्या ठिकाणी करत असाल तर त्या ठिकाणी तुमचे जे काही लॉक व्हायचे चान्सेस आहेत तर ते कमी असणार आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही 2-2, 5-5, 10-10 जे काही प्रेफरन्स असेल तर ते फक्त तुम्ही सिलेक्ट करा. एक सर्वात आधी काय करा, 1 2 3 4 5 6 असे 10 पर्यंत निवडा आणि त्यानंतर तुम्ही शॉर्ट म्हणून सध्या बघा एक ऑप्शन देण्यात आले. तर त्या ऑप्शनला क्लिक केल्यावरती ते संपूर्ण 10 प्रेफरन्स तुमचे त्या ठिकाणी जे असेल तर ते सेव्ह होतात. त्यानंतर पुढचे 11 नंबर पासून 12 13 14 असे 5-10 5-10 असे करत करत तुम्ही 70 प्रेफरन्स जे आहे तर ते शॉर्ट त्या ठिकाणी जो एक टॅब देण्यात आला आहे शॉर्ट म्हणून तर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी सेव्ह होतात. म्हणजे असे करत करत तुम्ही एकंदरीत जे आलेले तुम्हाला 70 प्रेफरन्स आहे तर ते त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी लॉक होणार, बरोबर. तर असे करत असताना जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया संदर्भात बघा तुम्हाला व्यवस्थित वेबसाईटवरती करता येणार आहे आणि तेव्हाच तुम्ही असे लॉक करू शकतात. जर का तुम्ही जास्त प्रेफरन्स त्या ठिकाणी असाइन जर करत असाल 30 प्रेफरन्स 40 प्रेफरन्स एखादा तुम्ही नंबरिंग देत असाल तर त्याच्यामध्ये वेबसाईट आहे लोड घेते आणि ते सध्या बघा त्या ठिकाणी असाइन सध्या होत नाही. म्हणून तुम्ही 5-5 10-10च्या जे काही सध्या निवडताना त्या पद्धतीने तुम्ही असाइन करा आणि त्यानंतर फायनल स्टेजला जे काही लॉक करायचे राहील तेव्हा तुम्हाला एकंदरीत चांगली नेटवर्कची स्पीड बघायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला लॉक संदर्भात त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये लॉक करून OTP त्या ठिकाणी जनरेट होतो आणि त्यानंतर संपूर्ण प्रेफरन्स जे आहे तर ते लॉक करून घ्यायचे. तर सध्या उमेदवारांची जी संख्या आहे तर ती इथं मोठ्या प्रमाणात प्रेफरन्स जनरेट आणि लॉक देखील झालेले आहे. कदाचित जी आपल्याला मुदतवाढ देण्यात आली ह्या मुदतवाढीमध्ये जर ह्या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया जर झाली, ह्या मुदतवाढीमध्ये जर हे संपूर्ण 1,70,000 पर्यंत उमेदवारांनी प्रेफरन्स जनरेट लॉक केले तर मुदतवाढ पुढे ह्या ठिकाणी बघा मिळू शकत नाही आणि जर का उमेदवार सध्या राहून गेले तर अजून पुढे 2 ते 3 दिवसाची मुदतवाढ देखील मिळू शकते. तर आत्ताच तुम्हाला संधी आहे, संपूर्ण प्रक्रिया ह्या ठिकाणी करून घ्या जेणेकरून शिक्षक पद भरतीची जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती लवकरात लवकर ह्या ठिकाणी त्या ठिकाणी यादी संदर्भात जी आहे तर ती लवकरात लवकर इथं सुरू होऊ शकते. तर ही एक महत्त्वाची न्यूज बुलेटिन आहे. काही तुम्हाला अडचणी असेल प्रेफरन्स संदर्भात तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सध्या तरी जी काही आकडेवारी आहे तर ह्या आकडेवारीवरनं आपल्याला लक्षात येत आहे की OTP वगैरे जो आहे तर तो सध्या बघा येत आहे. उमेदवार रात्रभर जागून या ठिकाणी प्रेफरन्स जे आहे तर ते जनरेट करून लॉक सुद्धा करत आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.